Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So आपण खूप इफेक्टिव्ह सीरीज शिकत आहे या क्रॅश कोर्स मध्ये. क्रॅश कोर्सची टिपिकल डेफिनेशन झाली आहे की वन शॉट आले पाहिजेत, एमसीक्यू आले पाहिजेत आणि मग स्कोर वाढतो. हे खरं आहे की वन शॉट बघितले पाहिजेत किंवा पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजेत, पण देयर आर एन नंबर ऑफ स्टुडंट्स की ज्याने वन शॉट्स बघितले, राईट, ज्यांनी पीवायक्यू पण सॉल्व्ह केलेले आहेत, पण त्यांना एक्झॅक्टली सॉलिड स्टेट म्हटलं की क्वेश्चन कशावरती येतो हेच माहिती नाहीये. तर त्यासाठी आता एक नवीन सिरीज स्टार्ट केली आपण आफ्टर 7 days 7 minutes, जी कंप्लीट झाली. ही नेक्स्ट सिरीज आहे फॉर्म्युला शीट प्लस पीवायक्यू सिरीज. म्हणजे आपण फॉर्म्युला डिस्कस करणार अँड प्रिव्हियस इयर म्हणजे 2023 मध्ये काय क्वेश्चन आले त्याच्यावरती ते पण पाहणार आहे. वी आर स्टार्टिंग विथ चॅप्टर नंबर 1 क्लास 12 सॉलिड स्टेट. पहिला जो फॉर्म्युला असेल आपल्याला तो असेल रिलेशन बिटवीन एज लेंथ ए अँड रेडियस आर फॉर युनिट सेल. अँड सिलेबस मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याला क्युबिक युनिट सेल्स आहे. मग क्युबिक युनिट सेल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिंपल क्युबिक युनिट सेल ज्याचं रिलेशन बिटवीन ए अँड आर विचारलं तर फॉर्म्युला आहे ए इज इक्वल्स टू 2r. नेक्स्ट आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्याच्यासाठी रिलेशन 4r इज इक्वल्स टू √3a. ऍज इट इज लर्न करायचंय तुम्हाला. आणि फॉर एफसीसी फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणाले तर 4r इज इक्वल्स टू √2a. हे जर बीसीसी आणि एफसीसीचा फॉर्म्युला बघितला तर नियरली सेम आहे. अंडर रूटची व्हॅल्यू चेंज केली आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मॅम मला कन्फ्युजन होतंय कसं लक्षात ठेवायचं, तर बॉडी सेंटर्ड आलं, बॉडी मोठी असते ना, तर मोठा नंबर अंडर रूट आहे, अंडर रूट 3. आणि एफसीसी फेस सेंटर, फेस लहान आहे आपला, सो त्याच्यासाठी लहान नंबर अंडर रूट 2. याच्यामधूनच तुम्हाला √3 आणि √2च्या व्हॅल्यूज लर्न पाहिजेत. √3 जर कुठे आलं तर तुम्हाला पुट करायचंय दॅट इज इक्वल्स टू 1.732 आणि √2 कुठे जर आलं तर सबस्टिट्यूट करायचंय 1.414. याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहेत ते बघूया आपण. फाइंड रेडियस ऑफ एन ऍटम आर फाइंड करा इन एफसीसी. इन एफसीसी, एफसीसी दिलेलं आहे आपल्याला. हॅव्हिंग एज लेंथ 393 पिकोमीटर. एज लेंथ दिलेली आहे 393 पिकोमीटर. रेडियस विचारलेली आहे किती, अल्सो ऑप्शन्स बघितले समजलं तेही पिकोमीटर मध्ये, म्हणजे नो युनिट कन्वर्जन. रिलेशन बिटवीन ए अँड आर 4r इज इक्वल्स टू √2a. बघा यूज केला फॉर्म्युला. देअरफॉर याच्यामध्ये आर फाइंड करायचंय. आर इज इक्वल्स टू √2 इंटू a डिवायडेड बाय 4. दॅट इज इक्वल्स टू √2 ची व्हॅल्यू 1.414 इंटू a ची व्हॅल्यू 393 डिवायडेड बाय 4 आणि पिकोमीटर युनिट ऍज इट इज. हे सॉल्व्ह करत असताना व्हॅल्यू अशा दिलेत की तुम्ही जर त्याला डेसिमल शिफ्टिंग केलं तर कॅल्क्युलेशन फार इझी होणार आहे. 393 करायची काही गरज नाहीये, 3.93 करा, म्हणजेच 1.414 ऍज इट इज. आणि 393 ला 3.93 जर मी केलं तर 10 ची पॉवर डेसिमल आतमध्ये शिफ्ट झालाय, 10 ची पॉवर काय होईल +2 डिवायडेड बाय 4. हे का केलं मॅम तुम्ही, कारण जो 3.94 ही जी व्हॅल्यू आहे 3.94, मी याला नियरली इक्वल टू 4 कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करू शकते. आणि मी 4 ला 4 कट केलं असतं, सो व्हॅल्यू काय राहिली असती, फक्त या साईडला कंटिन्यू करूया. आर इज इक्वल्स टू 1.414 इंटू 10⁻². इतकंच आन्सर आलं असतं. डेसिमल शिफ्ट करून घेऊ. आर इज इक्वल्स टू 10 ची पॉवर 2 नको असेल, डेसिमल शिफ्ट होऊ दे राईट हँड साईडला 141.4. बट हे आन्सर नियरली इक्वल आहे कारण तुम्ही केलं अप्रॉक्सिमेशन. न्यूमरेटर मध्ये जी व्हॅल्यू 3.93 होती तिला तुम्ही 4 केलं, म्हणजे तुम्ही न्यूमरेटर वाढवला. न्यूमरेटर वाढवल्यामुळे आर ची जी व्हॅल्यू आहे ती पण वाढली असणार आहे. सो आर जो तुम्ही फाइंड आउट केलाय हा वाढून आलाय, त्यामुळे ऍक्च्युअल आन्सर म्हणजेच काय ए, actual answer must be less than 141.4. 141.4. Actual answer must be less than 141.4 पिकोमीटर. मग कोणाला टिक करणार आहे तुम्ही? 196 बिलकुल नाही, 170 बिलकुल नाही. मॅम तुम्ही सांगितलं की ऍक्च्युअल आन्सर लेस दॅन आहे
कारण न्यूमरेटर तुम्ही अप्रॉक्सिमेट वाढवला तर आन्सर पण वाढून आलेलं असणार आहे. हे वाढून आलेलं आन्सर आहे. ऍक्च्युअल आन्सर तर याच्यापेक्षा कमी पाहिजे, पण किती कमी पाहिजे? स्लाइटली लेस. 78 खूप कमी आहे. स्लाइटली लेस कोण असणार आहे? 138.39 पिकोमीटर. अँड असेच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग मी प्रूफ करते. 2023चा क्वेश्चन आहे ना. अजून एक असा क्वेश्चन घ्या. फाइंड द रेडियस. परत रेडियस फाइंड करायचंय. परत एफसीसी आहे. एफसीसी साठी रेडियस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क पिकोमीटर मध्ये. हॅव्हिंग एज लेंथ दिलेली आहे 405 पिकोमीटर. नो युनिट कन्वर्जन. एफसीसी साठी 4r इज इक्वल्स टू √2a. देअरफॉर r इज इक्वल्स टू √2 ची व्हॅल्यू अगेन 1.414, a ची व्हॅल्यू 405 पिकोमीटर मध्येच ठेवा डिवायडेड बाय 4. बघा तुम्हाला अशाच व्हॅल्यू दिल्या जातात ज्या तुम्ही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स करू शकता. हे पहिला कॅल्क्युलेट करा. याला 400 मानलं असतं. 404 ला 400 मानलं असतं तरी तुमचे कॅल्क्युलेशन्स करेक्ट आले असते, पण मी फार अप्रॉक्सिमेशन करत नाही. r इज इक्वल्स टू 1.414 इंटू सॉल्व्ह करा याला. 4 1 चा 4 0, 4 1 चा 4 1 आणि डेसिमल पॉइंट 4 2 चा 8 अँड सो ऑन. सो 101.28 करेक्ट पिकोमीटर मध्ये. याला तर सॉल्व्ह करू शकाल ना रे आरामात. नसेल येत तर परत 1.414 इंटू काय करायचंय आपल्याला? फक्त 101 नी मल्टिप्लाय करायचंय. काय येईल हे? 1414 देन अगेन 0 परत 0 1 4141 असं करते. सो 418241 डेसिमल 3 नंतर आन्सर आहे 142.81 पिकोमीटर. कोणाला टिक करणार आता? मॅम काय अप्रॉक्सिमेशन केलं ते एकदा व्यवस्थित सांगा. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकाल? येस. काय अप्रॉक्सिमेशन नेमकं केलं मॅम? तर इथे 101.2 आहे, पण मी कितीने मल्टिप्लाय केलेलं? फक्त 101 ने. म्हणजे न्यूमरेटर मॅम स्लाइटली तुम्ही कमी घेतला तर r पण स्लाइटली कमी झाला असणार आहे. हे जे आन्सर आहे हे कमी होऊन आलेलं आहे. तर ऍक्च्युअल आन्सर मस्ट बी ग्रेटर दॅन कोणती व्हॅल्यू? 142.81 पिकोमीटर. आता सांगा तुम्ही कोणाला टिक केलं असतं? 202 का 175 का 143 का 181? 142 पेक्षा स्लाइटली ग्रेटर व्हॅल्यू ऑप्शन नंबर सी असणार आहे. समजतं? नोट करा क्विकली ह्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट रेडियस ऑफ मेटल ॲटम इन बीसीसी. आता आला क्वेश्चन बीसीसी साठी. हॅव्हिंग एज लेंथ आणि एज लेंथ दिलेली आहे आपल्याला 287 पिकोमीटर. फाइंड काय करायचंय? कॅल्क्युलेट रेडियस. अगेन r इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि ऑप्शन बघून समजलं ते पण पिकोमीटर मध्येच काढायचे. नो युनिट कन्वर्जन. बीसीसी साठी 4r इज इक्वल्स टू √3a. आता तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्यात. 4r इज इक्वल्स टू किंवा r इज इक्वल्स टू डायरेक्टली r इज इक्वल्स टू √3 ची व्हॅल्यू. व्हेरी नाईस. 1.732. a काय असणार आहे? 287 दॅट टू पिकोमीटर मध्ये डिवायडेड बाय 4. आता जेव्हा तुम्ही बीसीसी चे क्वेश्चन सॉल्व्ह करताय, मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट क्लिक व्हायला लागेल. याला पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचं. एकदा सॉल्व्ह करा, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा. काय होणार आहे रे हे? 0.44 चा 16, 43 चा 12, 43 चा 12. सो 0.433 इंटू 287 पिकोमीटर. प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये हे सेम राहणार आहे ना. 1.732 डिवायडेड बाय 4. सो तो किती असतो? 0.433 इंटू 287. अगेन अप्रॉक्सिमेशन करा. याला 0.4 नी सॉल्व्ह करा. 287 आहे, त्याला मल्टिप्लाय कितीने करूया? 0.43 ने करूया. 0.43 ने करूया. स्टार्ट. याला तर तुम्ही करू शकता. 7 3 चा 21, 8 3 चा 24, 25 26 अगेन 2 कॅरी. 3 2 चा 6 7 8 0. 7 4 चा 28, 8 4 चा 32, 33 34 3 कॅरी झालेले आता. 4 2 चा 8 9 10 11 1 8 9 10 11 12 13 14
कॅरी 1, 8, 9, 10, 11, 12, 13, कॅरी 1, 2, 1. हे करा शांतपणे, काही प्रॉब्लेम नाहीये. 123.41 पिकोमीटर आलं आहे आन्सर, बट ते पण मी लिहिणार नियरली इक्वल. आता काय अप्रॉक्सिमेशन केलं मॅम आपण? न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे, ती होती 0.433, पण आपण किती घेतली? फक्त 0.43. म्हणजेच काय केलं? न्यूमरेटर स्लाइटली कमी केला. मग रेडियस पण काय झाला असणार आहे? स्लाइटली कमी झाला असणार आहे, कमी आलेला आन्सर आहे. मग ऍक्च्युअल आन्सर शुड बी ग्रेटर दॅन 123.41 पिकोमीटर. 123.41 पेक्षा जास्त आन्सर काय असेल? 124.27. समजतं सगळ्यांना? हा पॉइंट नाही चुकून लिहिलेला आहे. 123.41. चलो नेक्स्ट. सो क्वेश्चन तर सॉल्व होता है. फाइंड द रेडियस ऑफ मेटल एटम इन सिंपल क्यूबिक यूनिट सेल. हा सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे PYQ 2023. हॅव्हिंग एज लेंथ दिलेली आहे 334.7 पिकोमीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे रेडियस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन बघून समजलं पिकोमीटर मध्येच फाइंड करायचं आहे. अगेन नो युनिट कन्व्हर्जन्स. पण सिंपल क्यूबिक युनिट सेलचं रिलेशन किती सिंपल आहे. A इज इक्वल्स टू 2R. R फाइंड करायचं असेल तर A/2. A ची व्हॅल्यू आहे 334.7 डिवायडेड बाय 2. नो अप्रॉक्सिमेशन, डायरेक्ट सॉल्विंग. 2 1 चा 2, 2 6 चा 12, 2 7 चा 14, 2 3 चा 6, 2 5 चा 10 पिकोमीटर. 167.35 डायरेक्टली आन्सरला टिक केलं. आणि हा क्वेश्चन राहील आता तुम्हाला होमवर्क. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2023 मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आपल्या रिलेशन बिटवीन A अँड R मध्ये आलेले आहेत ते आपण सॉल्व्ह केले. एक ठेवलेलं तुमच्यासाठी होमवर्क जो की विचारलेला आहे BCC वरती क्वेश्चन आहे. अगेन एज लेंथ दिलेली आहे, रेडियस फाइंड करायचंय. सिमिलर टाइपचे क्वेश्चन आहेत राईट. आपण BCC पण सॉल्व्ह केला, FCC पण केला आणि SCC पण केला. BCC साठी अप्रॉक्सिमेशन जे सांगितलं ते लक्षात ठेवा. हे 0.433 आहे, पण तुम्ही 0.43 ने सावकाश असं मल्टिप्लिकेशन करायचं, काही प्रॉब्लेम नाही. अगदी 15 सेकंड्स लागतील आणि देन तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. अप्रॉक्सिमेशन काय करताय त्याच्यावरती व्यवस्थित फोकस करा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता FCC साठी तर 1.414 ऍज इट इज असू दे. पुढची व्हॅल्यू जी आहे ती नियरली तुम्हाला मल्टिप्लाय होण्यासारखी दिलेली असते. मग ते 405 वाला असू दे किंवा क्वेश्चन आपण 393 वाला बघितलं. समजलं? म्हणजे डिव्हिजिबल बाय 4 असणाऱ्या व्हॅल्यूज तुम्हाला मोस्टली तिथे दिल्या गेलेल्या आणि कॅल्क्युलेशन्स इझी करून ठेवलेले. पुढचा फॉर्म्युला बघू आता. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ क्यूबिक युनिट सेल. सगळ्यात पहिल्यांदा पॅकिंग इफिशियन्सीचाच फॉर्म्युला बघूया. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स. मी या वर्डला थोडंसं अंडरलाईन करेल अल्फाबेटला. ऍटम्स म्हणजे ऑल ऍटम्स. मग सिंपल क्यूबिक युनिट सेल जर आपण घेतलं, सिंपल क्यूबिक युनिट सेल, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम किती असतात? 1. पण जर आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल घेतलं तर नंबर ऑफ ऍटम किती असतात? 2. आणि जर आपण फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल घेतलं तर नंबर ऑफ ऍटम किती असतात? 4. हा चार्ट कशाचा आहे रे? नंबर ऑफ ऍटम्स कशामध्ये? पर युनिट सेल. प्रत्येक युनिट सेल मधले आपण ऍटम्स इथे फाइंड आउट केलेले आहेत. मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स इन युनिट सेल divided by volume of unit cell. युनिट सेल तर आपण क्यूबिक शिकतो. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज नथिंग बट ब्रॅकेट मध्ये लिहिते व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साइड क्यूब आणि साइड म्हणजेच आपली एज लेंथ आहे, तर तो एक क्यूब असणार आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हटलं तर पर्सेंटेज मध्ये सांगायचं, मल्टिप्लाइड बाय 100. सो जर डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले म्हणजेच काय पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल, तर तुम्हाला डायरेक्टली लर्न पाहिजे पॅकिंग इफिशियन्सी फॉर SCC किती असते? फॉर SCC 52.3%. मग तुम्हाला व्हॉइड विचारलं तर काय करणार तुम्ही?
व्हॉइड विचारलं तर 100 मधून पॅकिंग इफिशियन्सी मायनस करायची असते. 100 मायनस 52.3%. फाइंड आउट कराल. व्हेरी नाईस. अजून याच्यामध्ये काय वेगळं विचारू शकतात का? एससीसी मध्ये जसं आपण डिस्कस केलं, नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल काय असतो? 1. सो तुम्हाला असंही विचारू शकतात, व्हॉल्यूम ऑफ, फक्त वरचं न्यूमरेटर विचारलं, व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन द युनिट सेल. तर व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स जरी म्हटले असतील पण याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम किती आहे? 1. सो हा एस नसल्यासारखा आहे तिथे. आणि फॉर्म्युला काय यूज करणार तुम्ही? 4/3. ऍटम इज स्पियर ना, स्पियर साठी फॉर्म्युला काय असणार आहे? 4/3 पाय आर क्यूब. त्या केसमध्ये आर दिला जाईल किंवा परत एज लेंथ दिलं जाईल. एज लेंथ वरून आर फाइंड करून तुम्हाला यामध्ये पुट करायचंय. रेअरली क्वेश्चन येतो, सो मी याला स्टार मार्क लावेन, कारण MHT CET तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सोबत सॉल्व्ह करायचंय. सो जर असा क्वेश्चन दिला की जो बोर्ड एक्झाम 3 मार्कला विचारतं, CET तर 1 मार्कला विचारणार आहे ना, सो हे पॉसिबल नाहीये की 3 मार्कचं क्वेश्चन ते तुम्हाला 1 मार्क मध्ये विचारतील. बट तरी विचारला तर कॅल्क्युलेशन फार सिंपल देणार, कट 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 आणि आन्सर येणार आहे. ठीक आहे, म्हणून दिलं. व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन युनिट सेल विचारलं आणि युनिट सेल FCC दिलाय, तर त्यामध्ये एकच ऍटम आहे आणि एका ऍटमचा व्हॉल्यूम हा 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. पुढे करत जाऊया, तुम्हाला लक्षात येत जाईल. समजा आपल्याला BCC दिलाय, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पहिला क्वेश्चन काय विचारणार? पॅकिंग इफिशियन्सी, जी की 68% आहे. सेकंड क्वेश्चन विचारणार आहेत व्हॉइड. व्हॉइड कसं फाइंड करणार? 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी कराल, काय येईल? 32% येईल. थर्ड वन काय विचारणार आहेत आपल्याला? नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल. लिहून दिलेले आहे, 2 असतात. सो जर तुम्हाला विचारलं व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स इन BCC, तर तुम्हाला माहिती पाहिजे एक ऍटम 4/3 पाय आर क्यूब इतका व्हॉल्यूमचा असतो. तर BCC मध्ये 2 ऍटम आहेत, तर 2 × 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. बरोबर ना? व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन युनिट सेल विचारलंय. मग युनिट सेल कोणता दिलाय? BCC. व्हॉल्यूम ऑफ ऍटम म्हटले असते तर ऍटम एक स्पियर आहे, 4/3 पाय आर क्यूब हा त्याचा व्हॉल्यूम झाला असता. पण BCC मध्ये असे 2 स्पियर आहेत, सो 2 × 4/3 पाय आर क्यूब. आता समजलं असेल. आता मला FCC सांगा. मग FCC मध्ये क्वेश्चन विचारू शकतात, पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? 74%. नाहीतर विचारू शकतात व्हॉइड किती आहे? 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी करून तुम्हाला आन्सर सांगायचंय. थर्ड तुम्हाला विचारू शकतात नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती आहेत? आन्सर आहे 4. आणि मग स्टार करून व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स किंवा एवढं लिहिलं तरी चालेल. व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन FCC म्हटलेले आहेत, तर 4 × 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. ठीक आहे, ज्याला फार क्विक कॅल्क्युलेशन करायचे तो इथेच पाठ करून जातो. 8/3 काही गरज नाहीये, पाठ करू नका. हे बेसिक लॉजिक आहे, याला यूज करा तिथे जाऊन. ओके, चलो क्वेश्चन्स बघूया काय आले 2023 मध्ये. व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिल्वर मेटल? आणि स्टुडंटला हे माहिती पाहिजे, सिल्वर मेटल कशामध्ये क्रिस्टलाइज करणार आहे. ओके, तर कॉपर अँड सिल्वर, कॉपर अँड सिल्वर दोनच एक्झाम्पल टेक्स्ट बुक मध्ये आहेत. दे क्रिस्टलाइजेस एज FCC, म्हणजे तुम्हाला FCC चं पॅकिंग इफिशियन्सी टिक करायची आहे 74%. विच ऑफ द फॉलोइंग मेटल हॅज CCP? CCP म्हणजे काय मॅम? CCP म्हणजेच FCC. ठीक आहे, मग आता सांगा, तिथे वरती लिहून दिलं कॉपर आणि सिल्वर आहे, तर कॉपर आहे ना ऑप्शन मध्ये, टिक करा. ओके, मॅग्नेशियम सांगितलाय, झिंक सांगितलाय, या दोघांच्या वरती हायलाइट करा, या दोघांच्या वरती हायलाइट करा. हे 2 एक्झाम्पल आहेत. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, आणि पोलोनियम आहे सिंपल क्युबिक युनिट सेलचा. झाले टेक्स्टबुक मधले सगळे क्वेश्चन्स एका स्लाइड वरती आले. सिंपल क्युबिक युनिट सेलचं एक्झाम्पल एकच आहे, पोलोनियम. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचं एक्झाम्पल आहे झिंक आणि मॅग्नेशियम. आणि त्याच्यानंतर CCP म्हणजेच FCCचं एक्झाम्पल आहे कॉपर अँड सिल्वर. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ अनऑक्युपाइड व्हॉल्यूम? अनऑक्युपाइड व्हॉल्यूम म्हणजे काय मॅम? अनऑक्युपाइड व्हॉल्यूम म्हणजे व्हॉइड. अनऑक्युपाइड रिकामी जागा, व्हॉइड. इन सिंपल क्युबिक युनिट सेल काय करायचं होतं आपल्याला? 100 - 52 करणार आहे ना आपण, काय येईल?
47.64%. डन. चलो नेक्स्ट. Calculate the volume of unit cell having age length. Volume of unit cell मी ब्रॅकेट मध्ये काय लिहून दिलेलं लक्ष सर्वांचं. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलच्या ब्रॅकेट मध्ये मी लिहून दिलेलं क्यूब आणि हेही सांगितलेलं क्यूब म्हणजे त्याचा व्हॉल्यूम असतो साइड क्यूब. साइड म्हणजे एज लेंथचा क्यूब आणि आपल्याला एज लेंथ दिलेली आहे 288 पण ती दिलेली आहे पिकोमीटर मध्ये. मॅम हे एक्सप्लेन करा. एज लेंथ दिलेली आहे 288 पिकोमीटर मध्ये पण खाली जर ए क्यूबचे ऑप्शन्स बघितले तर आन्सर तर आलं असेल पण ते आलं आहे सेंटीमीटर क्यूब मध्ये. म्हणजेच युनिट कन्व्हर्जन लागणार आहे. हॅशटॅग युनिट कन्व्हर्जन पूर्ण सॉलिड स्टेट मध्ये एकच आहे. कंप्लीट लक्ष बोर्डवर लिहायचं थांबवूनच द्या. जर कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला एज लेंथ पिकोमीटर मध्ये दिली असेल 288 पिकोमीटर, दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करायचा. 288 नंतर डेसिमल असणार आहे ना, दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करायचा. म्हणा सगळेजण, दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करायचा आणि 10 ची पॉवर -8 लावायचं. दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करायचा आणि 10 ची पॉवर -8 लावायचं. आन्सर जातं सेंटीमीटर मध्ये. मग मॅम जर समजा आम्हाला एज लेंथ दिलेली आहे 393 पिकोमीटर तर याचं सेंटीमीटर कसं होणार. दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करायचा कारण 3 नंतर डेसिमल असणार आहे, आत घ्या आणि 10 ची पॉवर -8च लावायची. मग ते काय होईल सेंटीमीटर मध्ये. मॅम अजून एक एक्झाम्पल चला घ्या. समजा एज लेंथ तुम्हाला दिलेलं आहे 408.91 पिकोमीटर. ठीक आहे. तर दोन्ही डेसिमल आत शिफ्ट करणार म्हणजे काय करणार 4 पॉइंट बरोबर ना. 0891 इंटू 10 ची पॉवर -8च लावायचं. आन्सर कशामध्ये जातं सेंटीमीटर मध्ये. सो ऑलवेज डेसिमल पॉइंट दोन्ही आत शिफ्ट करायचा आणि पक्का पॉवर 10⁻⁻8 लावलं की आन्सर सेंटीमीटर मध्ये. आणि पूर्ण सॉलिड स्टेट मध्ये पिकोमीटरचं तुम्हाला सेंटीमीटरच करायला लागेल, बाकी दुसरं काही नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मग याचा अर्थ मला एज लेंथला असं लिहायला पाहिजे आता 2.88 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब. तर सेंटीमीटरचा पण क्यूब होईल आणि तो होईल सेंटीमीटर क्यूब आणि याला मला सॉल्व्ह करायला लागेल. बरोबर आहे ना. याचा क्यूब केला तर सेंटीमीटरचा पण क्यूब करायला लागेल. हे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आहेत. याचा आणि न्यूमेरिकलचा काही संबंध नाहीये. इकडे आहे न्यूमेरिकल. सो चला सॉल्व्ह करूया. आता याला 2.88 ला सॉल्व्ह करायला मॅथ्सचे स्टुडंट असाल समजा तर तुमच्याकडे ट्रिक्स पण असतील. पण आता नॉन मॅथ्सच्या स्टुडंटचा पण विचार करून जाऊया आपण की नेमकं ह्याला कसं सॉल्व्ह केलं असतं आपण. तर मी जर याला 3 चा क्यूब केला असता 3 चा क्यूब तर माझा आन्सर पाहिजे होतं 27 इंटू 10⁻⁻8. 10⁻⁻8 चा क्यूब काय ना 10⁻⁻24. पण मला ऑप्शन मध्ये सगळे काय दिसत आहेत 10⁻⁻23. तर मला डेसिमल शिफ्ट पण करावा लागला असता. डेसिमल शिफ्ट करा आतमध्ये 2.7 इंटू 10⁻+1 झालं असतं म्हणजेच -23. हे आन्सर आलं असतं कधी जर 3 असतं इथे. तर या पोझिशनला 3 असता तर. आहे का 3? नाही, त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे जर मी इथे 3 मानलं असतं, मानून दाखवते या इकडे नियरली इक्वल. मी जर याला 3 मानलं असतं, मी रफ करणार आहे ही गोष्ट बघून घ्या. त्यामुळे जर मी याला 3 मानलं असतं याचा अर्थ मी काय अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे. तर मॅम जो न्यूमेरेटर आहे ना तो ऍक्च्युअल मध्ये आहे 2.8 पण तुम्ही घेतला 3 म्हणजे तुम्ही न्यूमेरेटर वाढवलं तर खूप जास्त डिफरन्स झाला असणार आहे तुमच्या ए क्यूब मध्ये. फाइंड काय करताय तुम्ही आन्सर म्हणते मी. हा आन्सर पण काय झाला असता वाढला असता. बरोबर आहे ना. पण ऍक्च्युअल व्हॅल्यू कमी असल्यामुळे ऍक्च्युअल आन्सर पण कमी पाहिजे. सो याच्यापेक्षा ऍक्च्युअल आन्सर शुड बी लेस दॅन 2.7 इंटू 10⁻⁻23. याच्यापेक्षा कमी आन्सरला टिक करायचंय मला. 2.7 पेक्षा कमी आन्सर कुठे दिसतंय तर 2.39 हे पण कमीच आहे. 2.02 हे पण कमी आहे. हे खूप कमी आहे. ठीक आहे. हे खूप कमी आहे आणि हे खूप जास्त आहे. आता तो 2 व्हॅल्यूज मध्ये काही कन्फ्युजन असेल तरी पण तुम्हाला नियरेस्ट व्हॅल्यू टिक करावी लागेल ना. कारण 2.8 चा मी 3 केलेला आहे. 2.8 चा 3 केलेला आहे. तो स्लाइट चेंज आहे तो. त्याच्यामुळे 2.7 पेक्षा कमी व्हॅल्यू कोण असणार आहे 2.39. हा अगेन खूप जास्त कमी आहे. 2.02 खूप जास्त कमी आहे. सो मी त्याला पण कट करून घेते. समजलं.
एकतर अशा अप्रॉक्सिमेशननी आपण सॉल्व्ह केलं असतं, नाहीतर काय पर्याय नसता तर 2.8 घेतलं असतं, त्याचा स्क्वेअर केला असता, पहिला आलेल्या आन्सरला परत 2.8 ने मल्टिप्लाय केलं असतं अँड देन फाइंड आउट केलं असतं. बट ओके, याने पण तुमचा आन्सर येऊन गेलं असतं. समजलं ना? 2.8 च्या ऐवजी मी 3 ने कॅल्क्युलेशन केले, न्यूमरेटर वाढवला, सो माझा आन्सर पण वाढून आलेला आहे. ऍक्च्युअल आन्सर शुड बी लेस दॅन 2.7, 2.39. सो आय होप तुम्हाला समजतंय की सॉलिड स्टेट किंवा केमिस्ट्रीमध्ये पूर्ण पेपरमध्ये 50 क्वेश्चन असणार आहेत ना, ते सगळे 50 क्वेश्चन काही न्यूमेरिकल असतात का आपल्याला? तर नाही मॅम. हार्डली 7 क्वेश्चन न्यूमेरिकल असणार आहेत. किती? 7 क्वेश्चन न्यूमेरिकल टाईपचे असणार आहेत. पण त्यात पण असं नाहीये की तुम्हाला ऍक्युरेट आन्सर काढायचे जसं तुम्ही बोर्ड एक्झाम्सला काढत होता, पूर्ण डेसिमल वगैरे करेक्ट आलं पाहिजे. मी जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ना, माझं करेक्ट आन्सर कुठेच मॅच झालेलं नाहीये, पण मी अप्रॉक्सिमेशन करतेय, कारण केमिस्ट्रीचे 4ही ऑप्शन्स फार लांब लांबचे असतात आणि लांब लांबचे असल्यामुळे मला अप्रॉक्सिमेशन करून आन्सर टिक करता येतं. करेक्ट केमिस्ट्रीसाठी तुम्ही मॅथमॅटिकल स्ट्रॅटेजी ही यूज करू शकता, बिंदासपणे याच्यावरती रिलायबल राहू शकता. तुम्ही मॅथ्सचे स्टुडंट असाल आणि तुमचं कॅल्क्युलेशन फारच चांगल्या लेवलचं असेल तर गो फॉर इट, तेव्हा तुम्ही मलाही फॉलो नाही केलं तरी चालेल. पण अगदी साधे सुद्धा कॅल्क्युलेशन्स येत आहेत आणि हाय कॅल्क्युलेशन्सला घाबरणारी जी मुलं आहेत कॅन डेफिनेटली फॉलो दिस. इझी आहे की नाही? चॅट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. पुढचा काय फॉर्म्युला शीट आहे ते एकदा बघून घेऊयात. स्टार्ट. डेन्सिटी ऑफ युनिट सेल आहे आणि खूप सारे क्वेश्चन येतात याच्यावर. डेन्सिटी इज इक्वल्स टू कॅपिटल एम म्हणजे मोलार मास into small n number of atom per unit cell divided by a cube into Avogadro number. पण बऱ्याच वेळ क्वेश्चन मोलार मास काढण्यासाठी विचारतात, कॅपिटल एम. मग फॉर्म्युला पार्ट नाही करायचा, हा पार्ट करायचा, कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर. कॅपिटल एम च्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला होईल डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर डिवायडेड बाय एन. आणि एन काय आहे हे क्वेश्चन मध्ये गिवन असणार आहे. एससीसी साठी 1, बीसीसी साठी 2, एफसीसी साठी 4. ओके, नेक्स्ट. फॉर्म्युले क्लिअर आहेत? बघा क्वेश्चन कशा. अगेन पीवायक्यू घेतलेत आपण 2023 चे. कॅल्क्युलेट मोलार मास. बघा सांगितलं ना मोलार मास विचारतायत. मग आताच आपण फॉर्म्युला लिहिलेलं आहे. डेन्सिटीचं फॉर्म्युला आहे कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर. गिवन मध्ये काय दिलं बघूया. डेन्सिटी दिली आहे, दिसतं डेन्सिटी किती दिली आहे 2.7 आणि डेन्सिटी कशामध्ये देतात? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, दॅट फॉर्म्स एफसीसी. एफसीसी जर बनत असेल तर नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती असणार आहेत? 4. आणि किती इझी क्वेश्चन झाला बघा. ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर त्यांनी स्वतः मल्टिप्लाय करून दिलेला आहे 40. त्यांनी दिलेलं युनिट मी लिहून घेते, सेंटीमीटर क्यूब मोल इनवर्स. आणि इथे समजतं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पर सेंटीमीटर क्यूबला मी असंही लिहू शकते ना. आणि इथे बघून कळत असेल सेंटीमीटर क्यूब पर सेंटीमीटर क्यूब कट होणार आहे. मोलार मासचं जे युनिट असणार आहे ते काय असेल मग? ग्रॅम पर मोल. सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग डायरेक्टली आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज पुट करूया. कॅपिटल एम इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे आपण? डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यूज पुट करा याच्यामध्ये. कॅपिटल एम इज इक्वल्स टू डेन्सिटी काय दिलेली आहे 2.7. या दोघांचं एकत्र मल्टिप्लिकेशन करून दिलेलं आहे 40. समजत असेल तुम्हाला की केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल साठी फॉर्म्युला पार्ट पाहिजे, बाकी काम तर पेपरवाले स्वतः इझी करून देत आहेत. ए क्यूब इंटू एन ए दिलेला आहे 40 आणि एफसीसी दिला तर खाली काय येणार आहे परत 4 आणि डायरेक्टली कट होऊन जाईल हे 10 चा. 2.7 इंटू 10 काय आला आन्सर? 27 ग्रॅम पर मोल. कोणत्या ऑप्शनला टिक करणार तुम्ही? ऑप्शन नंबर सी ला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मॅम तो इझी असेल, माइट बी पुढचा डिफिकल्ट असेल. अगेन 2023 चे सगळे पीवायक्यू आहेत. फाइंड टाइप ऑफ युनिट सेल इफ इट्स व्हॉल्यूम. युनिट सेलचा व्हॉल्यूम. युनिट सेल म्हटलं की तुम्ही क्यूब इमॅजिन करायचा. क्यूबचा व्हॉल्यूम म्हणजेच ए क्यूब ऑलरेडी डिस्कस केलं. ए क्यूब 6.64 इंटू 10⁻⁻23 सेंटीमीटर क्यूब आहे. डेन्सिटी दिलेली आहे 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे सॉल्व्ह करा.
तुम्ही लिहित बसा म्हणजे तुम्हाला परफेक्टली कळेल. हा मॅम डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये येते आणि मोलार मास 27 ग्रॅम पर मोल. ओके, काय विचारलेलं आपल्याला? टाइप ऑफ युनिट सेल. टाइप ऑफ युनिट सेल म्हणजेच एन विचारताय, एफसीसी आहे, बीसीसी आहे की एससीसी आहे. कसं सॉल्व्ह करायचं? अगेन डेन्सिटी इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर. एनच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला लिहा. एन इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर डिवायडेड बाय एन. Therefore, n is equals to डेन्सिटी दिले येस 2.7, ए क्यूब दिलेला आहे 6.64 इंटू 10⁻⁻23. एवोगॅड्रो नंबरची व्हॅल्यू पार्ट असेल ना 6 इंटू 10⁻23 होल डिवायडेड बाय मोलार मास किती दिलेला आहे 27. सॉल्व्ह करूया या पार्टला. आता मी 27 ला पहिला 27 कट करून घेते. सो n इज इक्वल्स टू काय येणार आहे तो? येस, तो 27 नाही, ऍक्च्युली 2.7 आहे. म्हणजे 27 इंटू 10⁻⁻1 दॅट इज 0.1 किंवा डायरेक्टली 10⁻⁻1 लिहिते इंटू 6.64 इंटू हा 6 आधी लिहिते आणि 10⁻⁻23 ला +23 कट करून टाकते. n इज इक्वल्स टू 6 ने मल्टिप्लाय करणं काय डिफिकल्ट आहे का? नाही मॅम. मॅम एन ची तर व्हॅल्यू 6.022 असते. सीईटी मध्ये 6 यूज केलं तरी आन्सर येणार आहे. 6 4 24, 6 6 36, 37 38, 3 कॅरी आला आता 36, 37, 38, 39. ओके, डेसिमल पॉइंट किती नंतर द्यायचा आहे? 1 नंतर, सॉरी 2 नंतर. आधी सिंपल वेजने जाऊ. 2 दिसत आहेत मॅम, 2 नंतर. आणि मग पॉवर आधी लिहून घेणार आहे मी 10⁻⁻1. तुम्हाला पॉवर नको असेल, पॉवर कोणती आहे? -1. -1 नको आहे तर यात मला काय करावं लागेल रे? +1. डेसिमल कुठे शिफ्ट होणार आहे? मग डेसिमल आतल्या साईडला शिफ्ट होणार, म्हणजेच 3.984 आणि डेसिमल गेला. जर तुम्हाला हे समजत नसेल डेसिमल शिफ्टिंग तर मला चॅट सेक्शन मध्ये सांगा, तेही आपण क्लिअर करून घेऊ. मग एन ची व्हॅल्यू 3.9 ला मी 4 लिहू शकते की नाही? आणि 4 म्हणजेच हा कोण आहे मॅम? हा एफसीसी आहे, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे. डन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय? कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेल म्हटलं की क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हटलं तर ए क्यूब इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. इफ अन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास दिलेला आहे 56 ग्रॅम पर मोल लिहिलंय का बघायचं? लिहिलेलं आहे. दॅट फॉर्म्स बीसीसी. बीसीसी साठी स्मॉल एन ची व्हॅल्यू 2 आलेली आहे आणि डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबर, हे बघा डेन्सिटीचा सिम्बॉल येतो, डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबर दिलेला आहे 4.8 इंटू 10⁻24. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की युनिट काय येतं? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब पर मोल. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब पर मोल. डन. तसं पाहायला गेलं ना तर हे जे युनिट आहे डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबर, त्याच्यावर कोणी थिंक पण केलं नसेल. आपण एकदा चेक करूया. डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबरचं युनिट, डेन्सिटीचं युनिट काय सांगितलेलं? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि एवोगॅड्रो नंबरचं युनिट काय असतं? मोल इनवर्स. सो ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मोल इनवर्स हे तिथून आलेलं आहे. डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि एवोगॅड्रो नंबरचं युनिट बऱ्यापैकी स्टुडंटला माहिती नसतं. एवोगॅड्रो नंबर फक्त एवढंच माहिती असतं 6.022 इंटू 10⁻23, बट दॅट इज पर मोल. ठीक आहे, एका मोल मध्ये किती ऍटम्स आहेत एवढे. मग 1 मोल म्हणजे पर मोलची व्हॅल्यू असते. चलो, सो युनिट तर करेक्ट आहे, हे कन्फर्मेशन करावं लागतं बेसिकली. आणि त्याच्यानंतर ऍज अ स्टुडंट तुम्ही नाही केलं तरी चालेल. मला जायचं आता पुढे काय फाइंड करायचं होतं रे? कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. ए क्यूब फाइंड करायचं. ए क्यूब हे रफ करू मी आता. ऍक्च्युली एनएचं युनिट काय आहे हे सांगायचं होतं. फॉर दॅट पर्पज मी हे लिहिलेलं आहे. एवोगॅड्रो नंबरचं युनिट असतं पर मोल. स्टार्ट करू आता. डेन्सिटी इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. फॉर्म्युला एक, पण न्यूमेरिकल किती डिफरंट टाइप मध्ये आले ते तुमच्या समोरच आहे. ए क्यूबच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला काय होईल मग? हा ए क्यूब इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबर. चला सॉल्व्ह करूया. कॅपिटल एम तर आहे 56 आणि एन आहे 2 डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू एवोगॅड्रो नंबर म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे 4.8 इंटू 10⁻24.
समजा तुम्हाला डेसिमल नकोय तर तुम्ही शिफ्ट करा टुवर्ड्स राईट हँड साइड, तर पॉवर 1 नी कमी होईल इकडे. 56 × 2 डिवायडेड बाय 48 केलं तर 10 ची पॉवर किती होणार आहे? 23. परत आपण त्याला वरती नेऊया, पण इथे पहिला 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 4 चा 8. राहिलं काय? डायरेक्टली लिहिते 56 डिवायडेड बाय 24, ही एक टर्म आहे, इंटू 10⁻⁻23. अजून सिम्प्लिफाईड करायचं, अजून सिम्प्लिफाईड करा. 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 2 चा 4, 2 8 चा 16, 28 डिवायडेड बाय 12, कारण आता 12 चा टेबल तर येतच असणार आहे. 10⁻⁻23. 12 2 चा 24.24 म्हणजे 4 कॅरी 0 येणार आहे. 12 3 चा 36, परत 4 0, परत 12 3 चा 36 अँड सो ऑन. 10 ची पॉवर -23. विचारलेला आहे व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? सेंटीमीटर क्यूब. सो 2.3333 रिकरिंग येणार आहे. कोणतं ऑप्शन मॅच करेल? ऑप्शन नंबर डी ला. डन. सिंपल आहे. सो फॉर्म्युला एकच, डेन्सिटी इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. बट वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघितले, कोणामध्ये डेन्सिटीच काढायला विचारतात तर कधी कॅपिटल एम, कधी एन पण बघितलं, कधी ए क्यूब पण बघितलं, आणि ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. यूज करताना 6 इंटू 10⁻23 पर मोल केलं तरी पण चालेल. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास. मोलार मास वरचा आपण एक क्वेश्चन केलेला ऑलरेडी. सो हा क्वेश्चन असेल तुमचा होमवर्क, आणि तुम्हाला क्रॉस चेक करायचं तुमचं आन्सर करेक्ट येतं की नाही. अगेन तुम्ही अप्रॉक्सिमेशन मेथड्स यूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चनला जाते मी. नेक्स्ट फॉर्म्युला शीट आलेली आहे आता. नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वर्ड्स. बघा, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स मी लिहिणार आहे TD. टेट्राहेड्रल वर्ड्स हे दुप्पट असतात, 2 टाइम्स असतात. कोणाच्या दुप्पट असतात? नंबर ऑफ ॲटम्सच्या. जितके नंबर ऑफ ॲटम्स त्याच्या ट्वाइस टेट्राहेड्रल वर्ड्स असतात. मग समजा मला दिलं कॅल्क्युलेट नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स, कॅल्क्युलेट नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स पर स्पियर किंवा पर ॲटम. काय म्हणतात? नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स पर ॲटम. पर ॲटमच्या जागी काय वर्ड यूज करतील? पर स्पियर. पर स्पियर, पर ॲटम किंवा पर स्पियर याचाच अर्थ नंबर ऑफ ॲटम 1 झाला तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्डचा आन्सर काय येणार आहे? अशा टाइपच्या क्वेश्चनसाठी 2. मुलं कन्फ्यूज होतात. कॅल्क्युलेट नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स पर स्पियर इन BCC असा क्वेश्चन असतो. कॅल्क्युलेट नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स पर स्पियर इन BCC. मुलगा काय करतो? मॅम BCC दिलाय ना, BCC साठी नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल 2, टेट्राहेड्रल वर्ड्स दुप्पट म्हणजे 4 आन्सरला टिक करतो. अरे पण BCC मध्ये विचारलंय, पण BCC मध्ये पर ॲटमला विचारलंय. BCC मध्ये टोटल ॲटम किती आहे? 2. त्याचा काही संबंध नाही. पर ॲटम म्हणजे 2 जरी असतील तरी एका ॲटमच्या रिलेटेड डेटा विचारलाय. ॲटम एक पुट करायचं जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये पर ॲटम दिसत असेल किंवा पर स्पियर दिसत असेल. हा पार्ट तुम्हाला कन्फ्युजिंग साठी पुढे BCC लिहून देतात. सिमिलर क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, पण 2023 चे नाहीयेत, जुने क्वेश्चन आहेत ते. आणि नेक्स्ट काय विचारतील आपल्याला? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वर्ड्स. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वर्ड्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटम्स. जितके ॲटम्स दिले तितकेच ऑक्टाहेड्रल वर्ड असतात. पण अगेन जर त्यांनी कधी तुम्हाला पर ॲटम ऑक्टाहेड्रल वर्ड्स विचारले किंवा पर स्पियर विचारलं असेल तर लक्षात ठेवा एका ॲटम साठी विचारतायत तर ऑक्टाहेड्रल वर्ड किती असणार आहे? तितकेच. पर ॲटम म्हणजे एक ॲटम, ऑक्टाहेड्रल वर्ड किती येणार? 1. मग पुढे फॉर FCC जरी म्हटले किंवा BCC म्हटले किंवा SCC तुम्हाला पर ॲटम आलं तर पर ॲटम म्हणजे नंबर ऑफ ॲटम 1. बाकी FCC BCC FCC सोडून द्यायचं. डन. क्वेश्चन्स बघूया 2023 मध्ये काय होता. व्हॉट आर द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स इन 0.3 मोल substance respectively if it forms HCP structure. Actually respective me I don't think so इथे हा वर्ड काय नेसेसरी आहे. What are the number of tetrahedral words and octahedral words असं असणार आहे कदाचित. आपण दोन्ही फाइंड करूया. टेट्राहेड्रल वर्ड पण फाइंड करायचे आपण आणि ऑक्टाहेड्रल वर्ड पण फाइंड करायचे.
मग ह्या वर्डला थोडंसं मिनिंग येईल रिस्पेक्टिव्हली. आधी टेट्राहेड्रल आणि मग ऑक्टाहेड्रल. when it forms hexagonal close packing. Hexagonal close packing साठी नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल 6 असतो. काही मुलांना हा डेटा माहिती आहे. काही मुलं म्हणतात मॅम आम्हाला फक्त सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटरचा लर्न आहे, कारण ते आपल्या सिलेबसला आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचा डिटेल स्टडी नाही, सो आम्ही ते लर्न करत नाही. आणि त्याच मुलांचा क्वेश्चन हा करेक्ट येतो जे HCP वरती ओव्हर थिंकिंग करत नाही. ते कन्फ्युजन साठी दिलं ना रे. मेन कुठे आहे? इथे आहे 0.3 मोल. 0.3 मोल म्हणजेच दॅट करस्पॉन्ड्स टू 0.3 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स. 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स. तर 0.3 म्हणजे 0.3 इंटू ॲव्होगॅड्रो मोल्स ऑफ ॲटम. याचाच अर्थ मी असं म्हणू शकते का नंबर ऑफ ॲटम्स त्यांनी आपल्याला मोलच्या टर्म्स मध्ये दिलेत. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 0.3 मोल. पण मोल म्हणजेच काय? 1 मोल इज 6.022 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स आहेत. मग ऑक्टाहेड्रल वर्ड बद्दल पहिल्यांदा बोलू. ऑक्टाहेड्रल वर्ड इज इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटम्स. किती नंबर ऑफ ॲटम्स आलेले आहेत आपल्याला? मॅम 0.3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. सॉल्व्ह करा याला. 3 2 चा 6, 3 2 चा 6, 0, 6 3 चा 18, डेसिमल 1 2 3 4, 1.8066 इंटू 10⁻23 ऑक्टाहेड्रल वर्ड्स आहेत. आणि टेट्राहेड्रल वर्ड्स कसे असतात? 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स, दुप्पट असतात नंबर ऑफ ॲटम्सच्या. दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स इथे आहे 2 इंटू 0.3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. ऑप्शन्स फार सिंपल होते, बट मी उगाच टायपिंग मध्ये टाइम वेस्ट केलेला नाहीये. याला सॉल्व्ह करा. काय येणार आहे? 2 इंटू 0.3 दॅट इज 0.6 इंटू 6.022 इंटू 10⁻23. लिटरली ऑप्शन पाहिले असते तर एवढं सॉल्व्ह करायची पण गरज नव्हती. 6 2 चा 12, 6 2 चा 12 प्लस 1 13, 6 6 चा 36, डेसिमल 3 आणि 1 4 डिजिट नंतर इंटू 10⁻23. ऍक्च्युअल मध्ये याचं डबल केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, पण मी तरी पूर्ण सॉल्व्ह केलेलं आहे. रिस्पेक्टिव्हली विचारलेलं आहे, त्यामुळे पहिला टेट्राहेड्रल वर्ड्स 3.6 इंटू 10⁻23 एवढंही चाललं असतं. आणि ऑक्टाहेड्रल वर्ड्स 1.8 इंटू 10⁻23. आणि यामध्ये पण चेरी ऑन द केक टोटल नंबर ऑफ वर्ड्स असा जर क्वेश्चन आला असता, टोटल नंबर ऑफ वर्ड्स, तर तुम्हाला टेट्राहेड्रल प्लस ऑक्टाहेड्रल वर्ड्स करून मग आन्सर टिक करावं लागलं असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड इन. बघा 0.6 मोल कंपाऊंड दॅट फॉर्म्स CCP. त्याला विसरा, CCP वगैरे फसवण्यासाठी दिलेले आहे. 0.6 मोल म्हणतायत म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स दिलेत. नंबर ऑफ ॲटम्स किती असणार आहेत? 0.6 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. पहिला परत एकदा बघा काय विचारलंय. टेट्राहेड्रल वर्ड्स. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स दुप्पट. 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स किती आहे? 0.6 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर 6 इंटू 10⁻23 लिहिलं तरी पण चालेल. सो याला सॉल्व्ह करूया आपण. हे किती येणार आहे? 6 6 चा 36. सो 2 इंटू 3.6 इंटू 10⁻23. 36 2 चा 72, 7.2 इंटू 10⁻23. कुठल्या ऑप्शनला टिक कराल? ऑप्शन नंबर सी ला. क्लिअर झालं पॉइंट. नेक्स्ट, आता टेक्स्टबुक मधलेच हे 3 फॉर्म्युले. नंबर ऑफ ॲटम इन एक्स ग्रॅम. लिहिते मी परत. नंबर ऑफ ॲटम्स विचारले इन एक्स ग्रॅम. 2022 मध्ये ह्या 3 फॉर्म्युलावरती भरपूर क्वेश्चन त्यांनी विचारलेले. 2023 मध्ये डेन्सिटी वरती जास्त क्वेश्चन झालेले. आता जेव्हा जेव्हा हे असं काहीतरी येईल, नंबर ऑफ ॲटम इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल इन व्ही व्हॉल्यूम, तर आधी एक्स ग्रॅम साठी सांगते. एक्स ग्रॅम साठी एक कार्टून तयार करते मी इथे. दिस इज क्राईंग कार्टून आणि हा आहे क्यूब. क्राय करतोय म्हणजे हिंदीमध्ये काय करतोय? मराठीत रडतोय रे, हिंदीमध्ये काय करतोय? रोए. क्यूब काय करतोय? तो रो करतोय. आता रो नाही, रडतोय. खरं तर म्हणायला कसं पाहिजे आपण? रोए क्यूब. रोए क्यूब. तो क्यूब काय करतोय? रडतोय. रोए क्यूब. समजलं असेल ना?
हा, मग या आता काय करायचंय मॅम, ह्याचा यूज काय करायचंय पहिल्यांदा. तर नंबर ऑफ ऍटम इन एक्स ग्रॅम म्हटलेत ना, तर तुम्ही पहिला ऍज इट इज एक्स लिहायचं आणि त्याचा डिनॉमिनेटर काय आहे बऱ्याचशाच मुलांना लक्षात राहत नाही, म्हणून कार्टून बनवलं. क्यूब रडतोय, रो ए क्यूब, रो ए क्यूब, रो ए क्यूब, रो ए क्यूब. ठीक आहे. आणि नंबर ऑफ ऍटम्स विचारलेला आहे. ऍटम्स विचारलं असेल तर मल्टिप्लाय बाय एन करायला विसरायचं नाही. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम, मॅम परत एक्स ग्रॅम आलं. नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम, जेव्हा जेव्हा इथे एक्स दिसतं तुम्हाला तेव्हा तेव्हा तुम्ही पुढे एक्स लिहून घ्यायचा. डिनॉमिनेटर कन्फ्यूज झाला तर क्यूबला रडवायचं, रो ए क्यूब. राईट, एक्स आलं तर क्यूबला रडवायचा, रो ए क्यूब. फक्त इथे काय लिहिलेलं आहे, युनिट सेल. युनिट सेल तर फुल स्टॉप, काहीच करायचं नाही. ऍटम्स लिहिलं असतं तरच एन, कारण नंबर ऑफ ऍटम्स आपण एन नी रिप्रेझेंट करतो. तसं युनिट सेलला काही रिप्रेझेंटेशन नाही, फॉर्म्युला एवढाच आहे, एक्स अपॉन रो ए क्यूब. नंबर ऑफ ऍटम्स आला तर एक्स अपॉन रो ए क्यूब मल्टिप्लाइड बाय एन. आता व्हॉल्यूम आलं तर क्यूबला रडवायचा नाही रे बाबा. हे क्यूबला रडवण्याचं काम तेव्हाच करायचं जेव्हा एक्स येतो, एक्स येतो, बाकी कधीच नाही. नंबर ऑफ युनिट सेलच विचारलेले आहेत आपल्याला, नंबर ऑफ युनिट सेल्सच विचारलेले आहेत, बट व्ही व्हॉल्यूम मध्ये, व्ही व्हॉल्यूम मध्ये. तर आपण काय करायचं बेसिकली, त्यांनी जो दिलेला व्हॉल्यूम आहे व्ही तो आधी लिहून घ्यायचा. जसं एक्स दिलं एक्स लिहिलं, एक्स दिलं एक्स लिहिलं, व्ही दिला व्ही लिहायचं. आणि आपल्याला माहिती असणारा क्यूबचा व्हॉल्यूम ए क्यूब. झाले 3 फॉर्म्युले. क्वेश्चन्स बघूया काय आता. हा क्वेश्चन बघा, बेसिकली ते तिन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला यूज करणार नाहीये, पण लॉजिक आहे क्वेश्चन मध्ये. व्हॉट इज द नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल विचारले व्हेन 1 मोल ऑफ atom of a metal that forms simple cubic unit cell structure. SCC बनवणारे आपल्याकडे ऍटम्स दिलेत आणि किती ऍटम्स दिलेत, नंबर ऑफ ऍटम्स किती दिलेत, नंबर ऑफ ऍटम्स दिलेत 1 मोल. मग 1 मोल म्हणजेच काय रे, 6 into 10 raised to 23 ऍटम्स दिलेत. नंबर ऑफ ऍटम्स 1 मोल दिलेत म्हणजे 6 into 10 raised to 23 ऍटम्स दिलेत. आणि वी नो एससीसी मध्ये जर मी एक युनिट सेल घेतला, एक क्यूब घेतला, तर त्याच्यामध्ये एका क्यूब मध्ये आपण कुठे ऍटम्स ठेवतो मॅम, ऍट ऑल कॉर्नर्स. मग किती कॉर्नर आहेत, 8. मग नंबर ऑफ ऍटम किती झाले, 1. कसं काय, 8 दिसतात बट कॉन्ट्रीब्युशन 1/8, सो आन्सर किती येतं 1. 1 युनिट सेल करस्पॉन्ड्स टू 1 ऍटम. मग मला सांगा एवढे ऍटम्स दिलेत तुम्हाला, 6 into 10 raised to 23 ऍटम्स दिलेत, दॅट विल करस्पॉन्ड टू हाऊ मेनी युनिट सेल. मॅम 1 युनिट सेल 1 ऍटम आहे, तर इतक्या युनिट सेल साठी 6 into 23 युनिट सेल्स विल करस्पॉन्ड टू 6 into 10 raised to 23 ऍटम्स. दॅट सिम्पल आहे. मग कोणत्या ऑप्शनला टिक करणार आहे तुम्ही, ए ला. मी सॉल्व्ह केलं, तुम्हाला सॉल्व्ह पण करायची गरज नाही, 1 सेकंड मध्ये तुम्ही टिक केलं असतं, कारण इथे दिलंय सिंपल क्युबिक युनिट सेल, एन ची व्हॅल्यू आहे 1 आणि इथे दिलाय 1 मोल. मग सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ऍटम 1 असतात, मग 1 मोल मध्ये 1 मोलच ऍटम्स किंवा युनिट सेल असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ युनिट सेल इन 1 मोलच परत विचारला, फक्त बीसीसी घेतलेला आहे. आता बीसीसी साठी माहितीये तुम्हाला, 1 युनिट सेल घेतला मी, नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल पार्ट केलं तुम्ही, तर त्याच्यात किती असतात 2 ऍटम. 1 युनिट सेल घेतला तर एन ची व्हॅल्यू 2 लिहिताय म्हणजे काय, एका युनिट सेल मध्ये 2 ऍटम आहेत, तर एका मोल मध्ये किती, 1 मोल म्हणजे 6 into 10 raised to 23 ऍटम्स मध्ये किती, हा क्वेश्चन आहे. सिंपल आहे ना, हाफ केलं असतं, काय आलं असतं 3 into 10 raised to 23. कोणत्या ऑप्शनला टिक करायला पाहिजे आपल्याला, 3.011 into 10 raised to 23. लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे, फॉर्म्युला मी वापरत पण नाही अजून सुद्धा. रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ युनिट सेल, मोलार मास कॅपिटल एम ने लिहितो आपण, अँड मास ऑफ 1 ऍटम. एक काम करूया, मास ऑफ 1 ऍटम ना आपण स्मॉल एम कन्सिडर करायचं. आतापर्यंत कुठे स्मॉल एम आला का रे, नाही आलेलं, आता आलं पहिल्यांदा. सो कॅपिटल एम इज इक्वल्स टू स्मॉल एम इंटू एन, स्मॉल एम इंटू स्मॉल एन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हा कुठून आला त्याचं छोटस एक्सप्लेनेशन देते. एक युनिट सेल घेऊया,
एक युनिट सेल घेऊया आणि याच्यामध्ये मला जेवढे आवडतायत ना मी तेवढेच ऍटम ठेवते, असं काही नाहीये. मला आता वाटलं की मी 4 ठेवते आणि मी विचारलं पूर्ण ह्या युनिट सेलचं मास काय, या युनिट सेलचं अख्ख्याचं मास विचारते, म्हणजे त्याचं मोलार मास कॅपिटल एम विचारते मी. मग तुम्ही काय करणार, या एका ऍटमचं मास मी तुम्हाला सांगितलं 1 ऍटमचं मास किती आहे, स्मॉल एम आणि असे किती ऍटम आहेत 1 2 3 4, तर तुम्ही हे 4 नी मल्टिप्लाय केलं असतं. 4 नी नाही, ऍक्च्युली कॉन्ट्रीब्युशन वगैरे करून केलं असतं. जस्ट मी एक बेसिक एक्झाम्पल सांगते की अख्ख्याचं काहीच दुसरं काहीच नाहीये, शेअरिंग वगैरे काहीच नाहीये, अशी कंडिशन आहे. तर मला पूर्ण क्युबिक युनिट सेलचं मोलार मास काढायचं असतं, तर तुम्ही एकाचं विचारलं असतं आणि किती ऍटम्स आहेत, समजा n ऍटम्स आहेत, तर n नी मल्टिप्लाय केलं असतं. तेच लिहिलं मी, कॅपिटल M इज इक्वल्स टू स्मॉल m इनटू स्मॉल n, आणि n काय असतो, नंबर ऑफ ऍटम्स. डन. नाव ह्याच्यावरती क्वेश्चन 2020 मध्ये जास्त दिसत आहेत, डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर, आणि फार सिंपल हिंट सांगते, टेक्स्ट बुक मध्ये भले नसेल पण आपल्याला विचारलं तर आन्सर चुकलं नाही पाहिजे. हे वर्ड्स लक्षात ठेवा, डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर, डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर इज इक्वल्स टू, कोणासाठी फाइंड करूया आपण पहिल्यांदा, सिंपल क्युबिक युनिट सेल साठी. तुम्हाला सिंपल क्युबिक युनिट सेल साठी रिलेशन बिटवीन ए अँड आर माहितीये, ए इज इक्वल्स टू 2r, त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे a डिवायडेड बाय 2 इज डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल. पण कधी रेडियस दिलं असेल तर 2 ला 2 कट, तर रेडियस इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर. म्हणजे मॅम रेडियस म्हणजेच डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर का? येस, ओनली फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल. येस, बट ओनली फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल. असं कसं बरं? बीसीसी मध्ये बघा आता, फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला लर्न करायला सांगितलेला मी तुम्हाला, 4r इज इक्वल्स टू √3a. याला पण डिवायडेड बाय 2, याला पण डिवायडेड बाय 2. पाठ करायला शिकवलेलं a इज इक्वल्स टू 2r, दोघांना डिवायडेड बाय 2. पाठ करायला शिकवलेलं 4r इज इक्वल्स टू √3a, दोघांना डिवायडेड बाय 2. सो इथे बघा 2 2 चा 4, 2 टाइम्स रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर. करेक्ट आहे ना? इथे रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर आहे, पण इथे 2r म्हणजे डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर आहे. मग एवढं कधी लक्षात ठेवायचं यार? करा नाही, काय प्रॉब्लेम आहे? पाठ झालेल्या फॉर्म्युलाला फक्त डिवायडेड बाय 2 करायचंय. मग रेडियस दिलं तरी फाइंड करू शकता आणि एज लेंथ दिलं तरी फाइंड करू शकता. आता सिंपल क्युबिक युनिट सेल साठी, सॉरी फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल साठी डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर इज इक्वल्स टू, जो फॉर्म्युला पाठ करायला सांगितलेला तो होता 4r इज इक्वल्स टू √2a, यालाही डिवायडेड बाय 2, यालाही डिवायडेड बाय 2. डन. चल, याच्यावरती काही क्वेश्चन तर नाहीये. कॉन्ट्रीब्युशन मगासपासून 2 वेळा तर मी कॉन्ट्रीब्युशन म्हटले असेल, डायरेक्टली क्वेश्चन विचारतील. कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, फेसचं कॉन्ट्रीब्युशन 1/2. अजून कोणाचं विचारतील? एजचं कॉन्ट्रीब्युशन 1/4, एजचं कॉन्ट्रीब्युशन 1/4. बॉडी सेंटर बरोबर क्यूबचा मधला पॉइंट, तो तर कोणासोबत शेअरिंग मध्येच नसणार आहे, सो त्याचं कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टली काय असणार आहे? 1. कॉर्नर विचारतात, फेस विचारतात, एज विचारतात आणि बॉडी सेंटर विचारलं तर डायरेक्टली काय टिक करायचं तुम्हाला? 1. काय क्वेश्चन होता? व्हॉट इज नंबर ऑफ युनिट सेल इन 3.9 ग्रॅम? मॅम क्वेश्चन तर असा झाला ना, नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम. मग आम्ही डायरेक्टली फॉर्म्युलाच लिहितो मॅम, नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम. x दिलं असेल तर x लिहायचं आणि क्यूबला रडवायचं, म्हणजेच रोए क्यूब, x डिवायडेड बाय रोए क्यूब. इथे जाऊन विचारलं तर युनिट सेल आहे, युनिट सेल असेल तर दिला फुल स्टॉप. x म्हणजे काय विचारलेलं आहे? 3.9, हे ग्रॅम आहे, 3.9 ग्रॅम. डिवायडेड बाय आम्ही डेन्सिटी बघितली, मग आम्हाला कळालं अरे डेन्सिटी तर दिलेलीच नाही. हा क्वेश्चन यासाठीच दिलाय की फॉर्म्युला पार्ट आहे म्हणून तुम्ही फॉर्म्युला लिहाल, पण नंतर कळेल की फक्त एक्सच दिलाय पण डेन्सिटी नाहीये आणि व्हॉल्यूम नाहीये. मग साधं आहे की फॉर्म्युल्यातल्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या नाहीये, म्हणजे काय क्वेश्चन चुकलाय? नाही.
याचा अर्थ फॉर्म्युलाने क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार आहे, लॉजिकने क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. फॉर्म्युला मधल्या सर्व व्हॅल्यूज जर दिल्या नसतील तर अजून क्वेश्चन इझी असतो. समजलं? डेन्सिटी दिलेली नाहीये, क्यूब दिलेला नाहीये, म्हणजे अजून इझी फॉर्मॅट आहे. आता मग याच्यामध्ये अजून सिंपल क्वेश्चन झालेला आहे, तर तो कसा झालेला आहे परत क्वेश्चन रीड करते. व्हॉट इज नंबर ऑफ युनिट सेल इन 3.9 ग्रॅम ऑफ पोटॅशियम इफ इट क्रिस्टलाइजेस इन BCC क्रिस्टल. मग बघा व्यवस्थित, आता पोटॅशियम दिलेलं आहे. पोटॅशियमचा एटॉमिक नंबर असतो 19 आणि त्याचं जे मोलार मास आहे, मोलार मास किती असणार आहे? 39. ऑड नंबर आहे ना, ऑड नंबर साठी मल्टिप्लाय बाय 2. 19 2 चा 38 प्लस 1. ऑड नंबर साठी मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1. 39 ग्रॅम पर मोल आलं. म्हणजेच ते काय सांगतायत की जर तुम्ही 39 ग्रॅम पर मोल इतक्या पोटॅशियमच्या मास बद्दल बोलताय, म्हणजेच तुम्ही 1 मोल बद्दल बोलताय, 1 मोल पोटॅशियम बद्दल बोलताय, मोलार मास म्हणजे, आणि म्हणजेच तुम्ही ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ऍटम्स ऑफ पोटॅशियम बद्दल बोलताय. ठीक आहे. आता बघा, मग मला नंबर ऑफ ऍटम्स पहिल्यांदा फाइंड आउट करू दे. कसं फाइंड करणार आहे रे आपण? मॅम 39 ग्रॅम पर मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर, तर 3.9 कारण त्यांनी साधी व्हॅल्यू दिली आहे, 3.9 असेल तर किती ऍटम्स असणार आहेत? ऍटम्स डायरेक्टली किती ऍटम्स असणार आहेत? 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. साधा आहे ना. 39 चा डेसिमल 1 ने आज शिफ्ट केला, सो हा झाला 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. मग मला ऍटम्स फाइंड करायचे आहेत का ते एकदा क्रॉस चेक करूया. नाही मॅम, आपल्याला तर युनिट सेल फाइंड करायचं आहे, आणि ते पण BCC साठी. आपल्याला माहिती आहे 1 युनिट सेल ऑफ BCC करस्पॉन्ड्स टू 2 ऍटम्स. एक युनिट सेल म्हणजे किती ऍटम्स आहेत? 2 ऍटम्स आहेत. मला काय फाइंड करायचंय? मला फाइंड करायचंय युनिट सेल. कधी? ऍटम्स किती असताना? 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इतके ऍटम्स असताना. 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इतके ऍटम्स असताना. सो बघा व्यवस्थित, आन्सर तुमच्या समोर आहे. आता एक्स म्हणजेच आन्सर, दॅट इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय करा. मी परत इथपर्यंत सांगते, 3.9 ग्रॅम मध्ये किती युनिट सेल आहेत हे फाइंड करायचे. मी आधी 3.9 मध्ये किती ऍटम्स आहेत हे फाइंड केलं. कसं? 39 हे मोलार मास आहे, त्याच्यामध्ये ॲव्होगॅड्रो नंबर इतके असतील ऍटम्स, तर 3.9 मध्ये 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. एक युनिट सेल म्हणजे 2 ऍटम्स. मग आपल्या ऍटम्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली म्हणजे किती युनिट सेल ते फाइंड करूया. 0.1 मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर, आणि हे काय येणार आहे? डिवायडेड बाय 2. असं ऑप्शन आहे का कुठे? नाहीये. देन मॅथ्स. याला ना 10 रेज टू पॉवर -1 इमॅजिन करताय ना. 0.1 खाली आणा, काय होईल तो? 10 रेज टू पॉवर +1 म्हणजे 20. ॲव्होगॅड्रो नंबर डिवायडेड बाय 20. कोणत्या ऑप्शनला टिक करणार तुम्ही? ऑप्शन नंबर ए ला. क्लिअर? चल नेक्स्ट. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हा काही कॅल्क्युलेशनचा पार्ट नाहीये, मुद्दामून दिलेला आहे, व्हॅल्यूज नाहीयेत कुठल्याही. एक्झाम्पल पार्ट करायच्यात. डायमॅग्नेटिक म्हटलं की नट्टू फट्टू लक्षात ठेवायचा. इथे करेक्शन आहे ते आधीच लिहून घेऊया. हॅव मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स. ऍक्च्युली मी ही पीपीटी कॉपी पेस्ट करून आणते, सो हे ऑलवेज राहतं माझ्याकडून. चला आता स्टार्ट करूया. डायमॅग्नेटिक म्हटलं तर काय सांगितलं? नट्टू फट्टू मीठ पाणी बेन्झिन. डायामॅग्नेटिक म्हटलं तर डाय, 2 शब्द, नट्टू फट्टू. नट्टू फट्टू म्हणजे N2F2, मीठ पाणी बेन्झिन, NaCl वॉटर अँड बेन्झिन. हे 5 एक्झाम्पल लक्षात राहतील. नट्टू फट्टू, N2F2, मीठ पाणी बेन्झिन. पॅरामॅग्नेटिक म्हटलं तर ऑक्सिजनला विसरायचंच नाही. याच्यावर किती क्वेश्चन झाले तरी. ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक बिकॉज इट हॅव 2 अनपेड इलेक्ट्रॉन. असे क्वेश्चन आहे त्याच्यावरती. 2 अनपेड इलेक्ट्रॉन बघितलं आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये. आणि कॉपर, आयर्न, क्रोमियम या टाईपचा जर क्वेश्चन आला आणि तुम्हाला पार्टच आहे तर डायरेक्टली टिक करा. पण पार्ट नसेल तर तुम्हाला कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये याची हिंट आहे की हाऊ टू आयडेंटिफाय वेदर अ मटेरियल इज पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक या फेरोमॅग्नेटिक. पण ज्याला पार्ट होतोय तो पार्ट पण करू शकतो. फेरो म्हटलं तर आयर्न, निकेल, कोबाल्ट असं डायरेक्टली लिहून दिलं जातं. आयर्न इज Fe, निकेल इज Ni, कोबाल्ट इज CO, गॅलेडोनियम GD आणि कंपाऊंड कोणता आहे? CrO2.
आयर्न, निकेल, कोबाल्ट मॅग्नेटिक मटेरियलच आहेत. जीडी वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारून झालेला आहे. CrO2 तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी ज्याच्यावर चार्जेस आहेत ते सगळे पॅरामॅग्नेटिक असतात असं नाही, म्हणून मी म्हटलं कोऑर्डिनेशन मध्ये तुम्हाला याची हिंट पण दिली जाईल. डन. त्याच्यावरती हे सगळे फॉर्म्युले झाल्या व्यतिरिक्त पण काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आयडेंटिफाय करा असं म्हणतात. आणि हा क्वेश्चन आला तर बिनधास्त पेपर सिंपल आहे असं समजून जायचं. बघा, अ कंपाऊंड इज मेड अप ऑफ A and B फॉर्म्स FCC स्ट्रक्चर. A आणि B मिळून FCC बनवणार आहेत. ऍटम्स ऑफ A आर ऍट कॉर्नर. A कुठे प्रेझेंट आहे? लोकेशन दिलेलं असतं, कॉर्नरला प्रेझेंट आहे. आणि B कुठे प्रेझेंट आहे? सेंटर ऑफ फेस, म्हणजे मी लिहिताना लिहिणार आहे फेस सेंटर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड? हे दिलं ना तुम्हाला एकदा की कोणापासून बनलाय? A आणि B पासून. त्यांचं लोकेशन दिलं की बाकी सर्व काम तुमचे. कॉर्नर 8 आहेत पण कॉन्ट्रीब्युशन व्हेरी नाईस 1/8. फेस भले 6 आहेत पण कॉन्ट्रीब्युशन 1/2. सॉल्व्ह करा याला 1, याला सॉल्व्ह करा 3. म्हणजेच A 1 आहे आणि B 3 आहे. मग आन्सर काय येणार आहे? A, B, 3. कोणत्या ऑप्शनला टिक करूया? ऑप्शन नंबर C. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा, काहीही त्याच्यामध्ये सोडलेलं नाही. तुम्हाला AB दिलं, लोकेशन दिलं, कॉन्ट्रीब्युशन पॅट करून घेतलं, तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह केलं. 2023 चा नेक्स्ट क्वेश्चन. इन अन आयनिक crystalline solid, atoms of element Y forms HCP structure. तुम्ही लगेच लिहून घ्यायचं. Y काय बनवतं? HCP, hexagonal close packing. And atoms of element X, आणि X काय बनवतं? Occupy 1/3 of tetrahedral void. तुम्ही लिहून घ्या बिनधास्त, विचार करू नका. 1/3 of tetrahedral void, 1/3 into tetrahedral void. What is the formula of the compound? अगेन मगाशी जसं AB आणि लोकेशन दिलेलं, आता Y, X आणि त्याचे काय दिलेत? लोकेशन. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हटलं तर एक डेटा मी तुम्हाला मगाशी सांगितलेला पण बोर्डवरती लिहिला नाही. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल याच्यासाठी 6 असतात हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी. ठीक आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती असतात? 6. सो तुम्ही डायरेक्टली इथे 6 लिहू शकता. डायरेक्टली 6 लिहू शकता. इकडे काय करणार आपण? 1/3 इंटू टेट्राहेड्रल वर्ड्स किती असणार आहेत रे? इथंच तर तुमचं ऍप्लिकेशन समजणार आहे. आता नंबर ऑफ ऍटम 6 असतील तर टेट्राहेड्रल वर्ड दुप्पट 12 असणार आहेत. याला सॉल्व्ह करा. 3 4 चा 12. Y किती आले रे? 6 आले मॅम. अँड X किती आले? 4 आले. सो फॉर्म्युला काय झाला? X आधी लिहायचा, कारण मला सगळ्या ऑप्शन मध्ये X आधी दिसतोय. X4 आणि Y6 याचा काही सिम्पलेस्ट फॉर्म आहे? हा आहे. काय करू शकताय? 2 ने डिवाइड करा. हे काय होणार आहे? X2 Y3. X2 आणि Y काय होणार आहे? 3. समजलं ना? सिम्पलेस्ट फॉर्म साठी मी याला डिवायडेड बाय 2 केलं. 2 2 चा 4, 2 3 चा 6. X2 Y3. ऑप्शन नंबर ए ला टिक केलं. हे काय करतात बघा, त्यांनी आधी Y बद्दल इन्फॉर्मेशन दिली, मग X बद्दल. मग सगळे आधी Y कॅल्क्युलेट करून 6 आणि X कॅल्क्युलेट करून 4. सो 6 4 3 2 आणि याच्यात शोधतात 3 2. ऑप्शन नाहीये. मग अजून कन्फ्युज. हे तर ऑप्शन इझी बनवलेत मी म्हणते. एक ऑप्शन उलटा बनवला असता तर तुम्ही तो पण टिक करून आला असता. काय गॅरंटी आहे ना? सो Y आणि X फिरवून दिलेत, पण फायनली ऑप्शन बघायचा. आधी X सांगायचं आणि मग Y सांगायचं. क्लिअर आहे हा पार्ट? सो दॅट्स ऑल फॉर सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये आता जर तुम्हाला काय करायचं असेल तर फक्त फॉर्म्युला शीट लर्न करा आणि जेवढे क्वेश्चन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेत त्याच्यावरती तुम्ही 100% डिपेंड राहू शकता. ठीक आहे? सो मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.